मॉर्निंग गाईज, A to in मालशेज. आमच्या मागं व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे सकाळचा. पाऊस जस्ट थांबला, रात्रभर पाऊस होता आणि त्यासोबत वारा पण इतका फास्ट म्हणजे वाहत होता की कायच बोलू. असं भीती वाटत होती की बाबा काय म्हणजे एकदम वादळ सुटले असं एकदम पूर्ण एकदम रेड अलर्ट इथं पण सांगितलं होतं. पण ठीक आहे, झोप आली चांगली थोडेफार. पण आता जे सुटलो आम्ही मॉर्निंग 9:30 वाजले आणि इकडचं तुम्हाला आमचा जो रूम मधून जो व्ह्यू दिसतो ते तुम्हाला दाखवतो. सिरियसली खूप छान दिसतोय व्ह्यू आणि थंडी खूप असते. सो बघा एकदम व्ह्यू. निघालोय आता इकडून, चेकआउट केलंय ते. तर आता कुठे जाणार आहे बघूयात, काय काय अजून एक्सप्लोर करायचं. कारण आता आम्ही माळशेज मध्ये परत जाणार आहे, कारण काल एवढं तिथे एक्सप्लोर केलं नव्हतं. बघूयात. आणि पाऊस तर आहेच आहे, तर आता जरा कमी झालाय थोडासा पाऊस, कारण सकाळपासून पाऊस खूप जास्त चालला होता आणि हवा खूप जास्त होती. आणि बघा, शक्यतो घराच्या बाहेर निघा. आम्ही निघालो ऑलरेडी, आम्ही कालच. पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आम्ही आता निघालोय माळशेज घाटाकडे. तर सीट बघा, मस्त गाडी चालवतोय आणि पाऊस खूप जास्त आहे गाईज. जिथे तिथे पाणी भरलंय, तुम्हाला मी दाखवते बघा तुम्ही. पाणी भरलंय गाईज. सगळे लोक रेनकोट वगैरे घालतात, बाहेर निघतात, छत्री घेतलं बाहेर. हे नाहीये, पण ते तुम्ही बघा, जे समोरचं निसर्गरम्य वातावरण आहे ते बघा तुम्ही. तर सुंदर वाटतंय पावसाचं, पण थोडीशी जरा भीती सुद्धा वाटते, कारण पाऊस खूप जास्त आहे गाईज. आणि आता जरा थोडासा कमी झालाय, पण जिथे तिथे टाकलेले भरलेलं आहे पाणी. माळशेज घाट म्हणजे एक मोठं ना निसर्गरम्य वातावरण तिथून आहे. पण हे बघा, रस्त्यावर पाणी बघा काही, रस्त्यावर पाणी चालू आहे आणि म्हणजे जास्त धोक्याचं आहेच. आम्ही सेफली ड्राईव्ह करून सेफली जाऊ, सेफली घरी पोहोचू. डोंगरांवर धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे, कारण तो बघा धबधबा इतकं म्हणजे मस्त वातावरण वाटतं ना, खरं सांगू तुम्हाला. पण ड्राईव्ह सुद्धा जेवढं आहे गाईड्स, तर जेव्हा पण फिरायला येणार पावसामध्ये, तर तेव्हा खात्रीनिशी या, पाऊस जास्त आहे कमी आहे तसं या आणि सेफ या, हे सांगू इच्छिते. कारण जेवढा आपण निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करू, तेवढा निसर्ग आपल्याला आपल्या जवळ घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून जेवढं लांबून चांगला निसर्ग तेवढं चांगलं आहे. त्याच्या जवळ जाऊ नका, त्याच्याशी मस्ती करू नका. तो गाईज, आता आम्ही घाट उतरतोय. तर बघू शकता निसर्गरम्य वातावरण, अशक्य असं सुंदर सह्याद्री आहे आपलं. लोक नाहीये आजवर तुझे वाटत
कधी नाही झाली. काय काल किती पाणी कमी होतं आणि आज आज जाम पाणी आहे तिकडचं दाखव मस्त. हे पहा काल किती छोटा धबधबा मोठा धबधबा पडतोय पाऊस लिटरली काहीच क्राऊड नाहीये. आज मंडे आहे ऍक्च्युली. काल खूप क्राऊड होता पण आज काहीच नाहीये. ब्रेक थोडासा होता वरती कोणीच नाही. आम्हाला धबधबा फुल वाटलं. मस्त धबधब्यामध्ये. तर आता पुढे चाललंय मस्त काहीतरी खायचंय. तर बघूयात पुढे. तिथे दरड कोसळली आहे. म्हणजे क्राऊड एवढा काहीच नाहीये पण पाऊस खूप मस्त पडतोय आणि पाहू शकता तुम्ही चारी दिशेला मस्त धुक्या पसरल्यात. स्वर्ग जे असतं ना ते पूर्ण धुकं पसरलं सगळीकडे धबधबा पडतोय. खूप मजा येते. खूप एन्जॉय करतोय आम्ही. असं वाटतं एकदम जाऊच नाही पण आज आम्ही रिटर्न जाणार आहे. पण खूप एन्जॉय केली. सो गाईज बघा धुकं तर तुम्हाला दिसत असणार त्याच्यामध्ये मी दिसते. तर इतकं छान वातावरण आहे आणि एवढं छान वातावरणामध्ये आता मस्त पेटपूजा करायची. तर तुम्हाला माहिती आहे ऑल टाइम फेवरेट मॅगी 11. तर चला मॅगी खाऊ. तिथे धुकं साचले. stop. पावसामध्ये जी मॅगी खायची मजा आणि इकडे शूट चालू आहे. खूप दुखायचं बाकी आहे. मजा येते खूप. तर मी आज कंटिन्यू भिजत राहिल्याने ना मजा येते. मध्ये ब्रेक घेतल्यानंतर मग कसं वाटतं नको भिजायचं इच्छा नसतं. पाऊस खूप पडते खूप पाहिजे खूप म्हणजे खूप पाहिजे. थंड पावसामध्ये
पुन्हा मॅगी जाम भूक आहे गाईस, जाम भूक आहे. फुल मजा फुल ऑन मजा मस्ती चालू आहे. 2 दिवसापासून मजा करतोय नुसते आम्ही. मला भीती वाटते. इकडे हवा आहे यार. पाऊस पडतोय पुढे कसं जाऊ समजत नाही आणि थांबूया असं जाऊयात कारण हवा पण चालू आहे म्हणून त्यामुळे थोडा वेळ थांबतो इकडे पण थांबणं थोडा आहे कारण पाऊस आणि बघा ना वारा खूप सुटला त्याच्यामुळे लोक चालले होते बघू आम्ही एक वडापाव खाऊन निघतो आता लवकरात लवकर घरी गेला पण पाहिजे माझं हवा नाही. गरम गरम वडापाव खातोय स्पीड मध्ये वाफा येत आहे. आणि गाईस हा जो मॅटचा बॅकग्राऊंड आहे ना दुसरं हे बघू शकता तुम्ही इथे मी नुसतं भरलंय गाईस. खूप जास्त हवा येते हवा आणि पाऊस डिफरंट जमणं पडतायत. प्लास्टिक प्रॉब्लेम वाढत नाही दिसत कारण जाता येत नाही सगळे ओसंडून वाहत आहे. खूप जास्त खूप कमी आहे. खूप खूप म्हणजे खूप मोठे दगड पडतात. तुम्ही बघा किती पडतात हे सगळे दगड येतात. मासे घातले सो गाईज कसं बसं घाट उतरलो आता आणि खूप जास्त पाऊस आहे. हवा खूप आहे. आज 6 जुलै आहे आणि याचं म्हणणं असं की कुणीही बाहेर निघू नका कारण खूप जास्त पाऊस पडतोय आणि जास्त हवा आहे. आणि माळशेज घाटाचं वातावरण खूप जास्त विचित्र आहे कारण लिटरली माळशेज घाटाने रौद्ररूप धारण केलेलं आहे कारण इतके इतके धबधबे ओसंडून वाहतात जिथे तिथे पाणी आहे गाईज आणि खूप विचित्र प्रमाणात धबधबे ओसंडून वाहतात. तर म्हणजे किती जीव अनावर होतोय घाबरून. आम्ही कसं कसं सुटलो बाहेर निघालो आम्ही आता घरून आणि आता जस्ट घाट उतरलो होता. तर गाईज हवा बघा तुम्ही हवा खूप आहे. खूप भीती वाटते पण स्टे ट्यून आम्ही नक्की चांगला न घाबरता आम्ही जाऊ एवढं मात्र खरं आहे. शहाडमध्ये आम्ही पोहोचलोय बघा. इथे जाऊ पण नाही शकत जाण्याचा संपर्कच तुटलेला आहे.